जय श्रीराम। आज आपण आलोय कोकणातील एका समुद्रकिनारी वसलेल्या सुंदर आणि सांस्कृतिक पाचपंढरी कोळीवाड्यात। हे गाव सुंदर आहेच, पण त्याची आणखी सुंदरता वाढते ती श्रीरामांच्या मंदिरामुळे, जे वसलंय समुद्राच्या अगदी कडेला, जिथून समुद्राचा विहंगम दृश्य पाहायला मिळतो। आज समुद्रही आनंदाने हसत होता, कारण आज प्रभू श्रीरामांचं आपल्या पाचपंढरी कोळीवाड्यात पुनरागमन होणार होतं। अर्थात आज आहे श्रीरामांचा जन्मदिवस, म्हणजेच श्रीरामनवमी। पाचपंढरीतील यजमान रस्ताले मंडळी आणि सगळी मंडळी खूप उत्साहात भजन गात आपल्या प्रभू श्रीरामांच्या पालखीला सन्मानाने आणि भक्तिभावाने मिरवत होती। तर चला हा आनंद आणि हा उत्सव एकत्र पाहूयात। जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा। मी क्षितिज कुलाकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटाच्या ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आलो आपण रामनवमीसाठी मामाच्या गावामध्ये, म्हणजे पाचपंढरीमध्ये। तर प्रथम तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मित्रांनो, म्हणजे आज धमाल होणार आहे। आता आम्ही सर्वजण चाललो आहे राम मंदिरामध्ये, आणि इथे मोठी जत्रा असते, मोठा मेळावा असतो, आणि आता कीर्तन चालू आहे। कीर्तन झाल्यानंतर मग पालखी सोहळा असेल। तर तुम्हाला हा कार्यक्रम या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि धमाल सुद्धा होणार आहे। तर हे बघा आपल्या सोबत बोला, जय श्रीराम, जय श्रीराम। राम नाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम। तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम। तिला जोडे विचारले, तिने सांगितलं मला आता सगळ्यांना मारायचं आहे, रावणाला मारायचं आहे, पूल उभा करायचा आहे, रणकंदन करायचं आहे। दशरथाला वाईट वाटलं, काहीतरी वाईट घडतं की काय? वशिष्ठांना विचारलं, असे असे डोळे विचारले। वशिष्ठ आनंदित झाले। ते म्हणजे घटना जरी थोडीशी वेगळी असली ना, तरी तुमच्या पोटी जगाचा मालक येणार आहे, रामप्रभू येणार आहे, आणि सगळ्या लोकांना, अयोध्येच्या सगळ्या लोकांना वैकुंठ नायकाचं दर्शन होणार आहे। सगळे देव सज्ज झाले। आजचा दिवस उजाडला म्हणजे चैत्र महिना। चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतू, वसंत ऋतूमध्ये माध्यान्ह काळ, आणि माध्यान्ह काळ बरोबर 12:30 वाजता रामाचा जन्म झालेला आहे। यजमान मंडळी सोबत। आणि यजमान मंडळी म्हणजे काय, तर या गावाची एक अनोखी परंपरा आहे। म्हणजे 10 वर्षानंतर प्रत्येकाला म्हणजे एकदा मान मिळतो, आणि 10 वर्ष वाट बघायची असते या क्षणासाठी। तर या वर्षीचा जो मान आहे तो यांना मिळाला आहे। रस्ताली मंडळ हे यजमान मंडळ आहेत, आणि यांनी जो कार्यक्रम अरेंज केला ना, खूप भन्नाट, आणि यावर्षी देखावा सुद्धा खूप छान प्रकारे अरेंज केला आहे। म्हणजे माझ्या मागे सुद्धा बोट झाली, तिकडे रामसेतूचा सुद्धा केला आहे, खूप छान। आणि आता आपला पाळणा सुद्धा झाला, कीर्तन झालं, आणि दरवर्षी जसा कार्यक्रम होतो त्याच्या 2 पटीने जास्त उत्साहात हा कार्यक्रम
कार्यक्रम पार पडला, खूप छान वाटतंय आणि आपली मित्रमंडळी सगळेच आहेत. तर बोला जय श्रीराम. जय श्रीराम मित्रांनो. तर दुपारच्या आरामानंतर हप्ता आपण निघालोय पालखी सोहळ्यासाठी आणि आता वाजले 4:30. तर धमाल होणार आहे. पालखी सोहळ्याला चाललो आणि आपल्यासोबत ही सगळी मंडळी आहे. हे बघा. जय श्रीराम. जय जय श्रीराम. यावर्षी पालखीचा जो मान आहे तो रस्साई मंडळ यांना आहे आणि त्याच्या पुढे जी 9 मंडळ असतात ती भजन करत करत आपल्या पालखीला रस्ता दाखवतात आणि 10 मंडळ मिळून हा पालखी सोहळा पार पडतो आणि खूप भारी असतो तो प्रसंग. तो तुम्हाला मी दाखवणार आहे. Bye.
तर मित्रांनो पालखी सोहळा झाला आहे आणि आत्ता आपण फ्रेश होऊन आलो आहे ना, तर जत्रेची मजा घेण्यासाठी आणि खूप छान प्रकारे हा सोहळा झाला. तर मी फर्स्ट टाईम अनुभव घेतलेला तो पाचपंढरीमधला, म्हणजे मी येतो दरवर्षी, पण पालखी सोहळ्याचा फर्स्ट टाईम मी आनंद घेतला, तो खूप छान वाटला. कशात बसायचा? ह्या टोपलेत का त्या टोपलेत? ह्या टोपलेत. टोपला उलटा आला की रशियाच्या घरची घेऊन येऊ पाहिजे होता, डायरेक्ट हॉस्पिटल. बघा आपले भाग मिळाले सबस्क्रायबर अक्षयदा धोका दिलास लक्षात ठेव. बरं चला हे बघा हे चालत पाळण्यामध्ये आपण चाललो पुढे. अरे चला 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 बाय. जय श्रीराम. जय श्रीराम. हां जय श्रीराम. मित्रांनो आपण आता जात आहोत विमानामध्ये. चालू आहे मोबाईल आणि काढू शकतो आपण. हे बघा गर्दी बघा, गर्दी बेकार आहे. आणि ते आहे ना ती हार्दिक मामाची मामी. ती बघा म्हणजे माझी मामी हार्दिक मामाची बायको. अरे सॉरी हार्दिक मामा छोटे मामा. मामाची मामी. अरे माझी मामी हार्दिक मामाची बायको. हार्दिक मामा आहे कुठे? ऍक्शन मोड ऑन. So guys, 1, 2, 3, let's go. What an experience भाई, सही मजा आली. मामा how was your experience? मामा how was your experience? कॅमेराच बंद केला. सही एक्सपिरियन्स होता, चक्कर यायला लागली. आता आपण आलेलो आहोत मेन मेळाव्यामध्ये आणि आपण आता चाललोय ब्रेक डान्ससाठी. आता ते काय बोलत आपण विमानावर काय बोलत त्याला रे? ब्रेक डान्स. आता आधी बसून आलो ते आपण. हा विमान होतं ते. हां जमिनीवरचं विमान, हवेत पण उडतं आणि जमिनीवर पण वाजतं. मजा आली, सही एक्सपिरियन्स होता. तर आता आपण चाललो ब्रेक डान्सला आणि इथे खरी फील येते रामनवमीची. हे बघा गर्दी 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 बघ गर्दी. तर मित्रांनो प्लॅनमध्ये काहीसे चेंजेस झालेत आणि आपण आता चाललो आहे घरी, कारण खूप दमलो आहे. आणि आपण जे ब्रेक डान्समध्ये जाणार होतो तर ते कॅन्सल झालं आहे, कारण खूप गर्दी आहे, खूप म्हणजे प्रचंड गर्दी. आणि त्यामुळे आता आपण चाललो आहे निवांत घरी. आणि व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मिळत अशाच काही खास ब्लॉगमध्ये घेतो रजा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.